नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांना चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी व्यक्ती रात्री एकट्यात रडते, मनातील दुःख ती कोणालाही सांगू शकत नाही, सगळ्यांसमोर ती हसत राहते, आनंदित राहते, एकदम चेहरा प्रसन्न ठेवत असते, पण खरं मात्र ती आतून पूर्णपणे तुटलेली असते. मैत्रिणींनो, जर तुम्ही कधी देवासमोर बसून रडला असाल आणि तुमच्या डोळ्यातून अश्रू आले असतील आणि तुम्ही मनापासून स्वामींना प्रार्थना केली असेल, हाक मारली असेल, तर हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका मैत्रिणी. कारण आज स्वामी समर्थ महाराज तुम्हाला काही महत्वाचं सांगू इच्छित आहे. तर मैत्रिणींनो, या जगात प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या दुःखातून जात असतो, कष्टातून जात असतो, अडचणीतून समस्यातून जात असतो. तर मैत्रिणींनो, कोणाला पैशाची चिंता असते, तर कोणाला नात्यांचा त्रास असतो, तर कोणाला कितीही कष्ट करून सतत अपयश येत असते, तर कोणाला आपल्या माणसांकडून मिळालेला विश्वासघात. अशा प्रत्येक समस्येत प्रत्येक जण जात असतो. प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी दुःख अडचणीही येतच असतात, कारण नेहमी सुख येणं आपल्या नशिबात नसतं, दुःखही आपल्याला पचवावंच लागतं. तेव्हाच आपल्याला अनुभवातून आपण हुशार होऊन चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टींचा फरक आपल्याला कळतो. तर मैत्रिणींना कधी कधी परिस्थिती इतकी कठीण होते की माणूस आतून पूर्ण खचून जातो. त्याला वाटतं, आता माझं या जगात कोणीच नाही, मी फक्त एकटाच आहे, माझ्या सोबत माझ्या दुःखात कोणीच नाही आहे. आणि मग तो शांतपणे देवासमोर बसतो, डोळे मिटून शांत तो देवासमोर बसतो, काहीच बोलत नाही आणि फक्त डोळ्यातून अश्रू वाहत असतात, दुःख वेदना बाहेर येत असतात. तर स्वामी भक्तांनी त्या क्षणी स्वामी तुमचे शब्द ऐकत नसतात, ते तुमचं मन वाचत असतात. तुमच्या मनात जे काही दडलेलं आहे, जे तुमच्या समस्या आहे, ते श्री स्वामी समर्थ महाराज समजून घेत असतात. तुमच्या प्रत्येक वेदना, तुमचं प्रत्येक दुःख, तुमचं कष्ट, तुमचे अश्रू स्वामीपर्यंत पोहोचत असतात. मैत्रिणी, तुम्हाला वाटत असेल की मी इतकी प्रार्थना करतो, सेवा करतो, सर्व काही करतो, तरी माझ्या सोबतच नेहमी वाईट का होत, असं सर्व माझ्या सोबतच का होतं, असा प्रश्न अनेक जणांना नेहमी पडत असतो. पण मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी कधीही आपल्या भक्ताची परीक्षा विनाकारण घेत नसतात, त्यालाही काहीतरी कारण असतं. मैत्रिणींनो, जसं सोनं अग्नीत तापवल्या शिवाय चमकत नाही, तसंच स्वामी भक्ताचं जीवनही संकटानंतर अधिक सुंदर होत असतं. मैत्रिणींनो, आपल्याला चांगलं घडण्यासाठी अगोदर आपल्याला संघर्ष हा करावाच लागतो. आपल्याला अचानक काही मिळालं तर आपल्याला त्या गोष्टीची किंमत राहत नाही. कष्टाचं फळ नेहमी गोडच असतं मैत्रिणींनो, आणि उशिरा जे कष्ट करून जे आपल्याला फळ मिळतं त्याचा आनंद हा वेगळाच असतो. कधी कधी स्वामी तुमचं आयुष्य बदलण्याआधी तुम्हाला मजबूत बनवत असतात मैत्रिणींनो. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यात फार दुःख असतील, अडचणी असतील, तर खचून जाऊ नका. आणि तुमच्या लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर निराशही होऊ नका आणि हताशही होऊ नका.
आणि मनात वाईट विचारही आणू नका. कारण मैत्रिणींनो, स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मैत्रिणींनो, हे फक्त शब्द नाहीत बरं का. हा आपल्या जीवनाला आधार देणारा एक स्वामींचा मजबूत असा आशीर्वाद आहे. जेव्हा सगळे दरवाजे आपल्यासाठी बंद होतात, तेव्हा स्वामी एक नवीन मार्ग आपल्यासाठी उघडत असतात. जेव्हा सगळे लोक आपल्यापासून दूर जातात, तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या जवळ येऊन उभे राहतात. त्यांचा आशीर्वाद, कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त होते. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण तुटून जाता, तेव्हा स्वामी तुम्हाला पुन्हा उभा करतात. तर मैत्रिणींनो, स्वामींवर विश्वास ठेवणारा फक्त कधीही हारत नाही, की कधीही थकत नाही, किंवा कधीही संकटात खचून जात नाही. फक्त त्याला योग्य वेळेची वाट पाहावी लागते. आज तुम्ही रडत असाल, पण उद्या हाच काळ तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणेल. आज तुम्हाला वाटत असेल की माझं काहीच चांगलं होत नाही, पण विश्वास ठेवा, विश्वासावरच सगळं काही चालतं मैत्रिणींनी. स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि सुंदर ठरवत आहे. फक्त एक गोष्ट कधीही सोडू नका, ती म्हणजे स्वामीवरील श्रद्धा, स्वामीवरील विश्वास. हे तुम्ही कधीही सोडू नका. तुमच्यावर कितीही कष्ट येऊ द्या, समस्या येऊ द्या, अडचण येऊ द्या, कष्ट करायला लागू द्या, पण स्वामींचा श्रद्धा आणि स्वामींवरील विश्वास कधीही सोडू नका. श्रद्धा असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होते मैत्रिणींनो. आणि स्वामींची कृपा आपल्यावर येते, प्राप्त होते. अंधारातून हे प्रकाशाचा मार्ग आपल्याला सापडतो. मैत्रिणींनो, कधीही स्वतःला एकटं समजू नका. रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त मनापासून स्वामींचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जाप करा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामात खूप ताकद आहे. हे नावच इतकं शक्तिशाली आहे ना मैत्रिणींनो, की मनाला शांतता मिळते, मनातील भीती दूर होते, मनातील आत्मविश्वास बळकट होतो आणि मनाला एकाग्रता प्राप्त होते. आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला प्राप्त होते. जर तुमचं मन खूप दुःखी असेल तर काही वेळ शांत बसा, डोळे बंद करा आणि स्वामींशी मनापासून बोला. कारण स्वामी भक्तांची हाक कधीही दुर्लक्षित करत नाहीत मैत्रिणींनो. आणखी एक महत्वाची गोष्ट, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी दुसऱ्यांचं वाईट कधीही चिंतू नका, करू नका आणि मनातही वाईट विचार आणू नका. गरिबांना नेहमी मदत करा, गरजूंना मदत करा, दुःखी माणसाला आधार द्या, चांगले कर्म करत राहा. कारण स्वामींना दिखावा नाही तर मनातील चांगुलपणा आवडतं. आजचा हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी आज खूप दुःखात, अडचणीत, कष्टात आहे. कारण कदाचित तुमच्यामुळे एखाद्याच्या जीवनात पुन्हा आशा निर्माण होईल. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदो हीच प्रार्थना स्वामी चरणी करते आणि आजचा आपला विषय समाप्त करते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्तांना माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद.